या शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणची सगळे आता विराजमान झालेले, स्थानापन्न झालेले आहेत। सगळे मान्यवर असतील, इतर निमंत्रित असतील, हे सगळे स्थानापन्न झालेले आहेत। सगळ्यांना आता प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची। अभिनेत्री माधुरी दीक्षित या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत। बॉलिवूड क्षेत्रातले अनेक कलाकार, अनेक सेलिब्रिटी या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि ते आवर्जून उपस्थित सुद्धा आहेत। तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, त्याचबरोबर नितीन गडकरी हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमित शाह असतील, जे पी नड्डा असतील, राजनाथ सिंह हे देखील व्यासपीठावर विराजमान झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काही क्षणामध्येच आझाद मैदानावर दाखल होतील आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारचा हा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक असा शपथविधी सोहळा पार पडेल। आजपासून खऱ्या अर्थानं देवेंद्र पर्वाला आणि देवेंद्र 3.0 सरकारला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळेच भाजपसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस। तर उदय सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांचे बंधू सुद्धा किरण सामंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवसेनेचे सुद्धा अनेक महत्त्वाचे नेते हे आधी उपस्थित होते, काही नेते आता पोहोचतायत। उदय सामंत आता त्यांच्या बंधूंसह शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचल्याचं आपण पाहतोय। एक मात्र आवर्जून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे सांगणं, आज 3 जण शपथ घेणार आहेत, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। आता इतर मंत्री कधी शपथ घेणार आहेत त्याबाबतची स्पष्टता कधी येते याकडे आता सगळ्यांचं लक्ष। मात्र शपथविधी सोहळ्याची ही सगळी दृश्य आपण TV9 मराठीवर पाहतोय, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। तर हा फोटो आपण पाहतो आहोत। देवेंद्र फडणवीस आज पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, त्यांचा शपथविधी पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी त्यांनी मातोश्रींचे आशीर्वाद घेतलेले आहेत। फडणवीसांच्या मातोश्रींनी देखील टिळा लावत औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत, फडणवीसांना आशीर्वाद दिलेले आहेत। तर हे मेहनतीचं त्यांचं फळ आहे असं त्यांच्या मातोश्रींकडून ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी म्हटलं गेलेलं होतं आणि त्यांनी त्याच दिवशी इच्छा सुद्धा व्यक्त केलेली होती की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेलं पाहायला आवडेल। अर्थात आज त्यांच्या मातोश्रींची ही इच्छा प्रत्यक्षात उतरणार आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री पदाची राज्याच्या ते 3ऱ्यांदा शपथ घेतील। तत्पूर्वी स्टेजवर आपण पाहतोय सगळे मान्यवर जे आहेत, केंद्रीय मंत्री जे आहेत ते स्थानापन्न झालेले आहेत। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी आपण पाहतोय। खरं तर या सगळ्या विजयात जसं त्या दिवशी आपण फडणवीसांना गटनेता म्हणून त्या ठिकाणी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडलं गेलं तेव्हा त्यांनी एक है तो सेफ है असं जे म्हटलं, ती जी सुरुवात झालेली होती ती बटेंगे तो कटेंगे, ती योगी आदित्यनाथ यांचीच राज्याच्या प्रचाराच्या दरम्यानची एक घोषणा होती आणि त्यानंतर त्या सगळ्याला सुरुवात झालेली होती। ते योगी आदित्यनाथ या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण पाहतोय।